एकीकडे देशातील तरुण पिढी बेरोजगार असल्याचं पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे जालना जिल्हा प्रशासनामध्ये अनेक पदे रिक्त असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यामुळे काय होतंय, तर प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतोय आणि यामुळेच भ्रष्टाचारासारखी प्रकरणे उघडकीस येतात. त्याचबरोबर वरील ताण वाढल्यामुळं नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. आता आपण पाहिलंच असेल की महानगरपालिकेचे आयुक्त खांडेकर हे जे लाच प्रकरणामध्ये अडकल्यानंतर महानगरपालिकेचा जो आयुक्तपदाचा कार्यभार आहे तो जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे बरेच दिवस होता. यामुळे काय झालं, तर जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका अशी दोन्ही कामे पाहत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली आणि जवळपास 1 ते 2 महिना जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत सेवा मिळाल्या नाहीत. आता आपल्या जिल्हा प्रशासनामध्ये सध्या देखील अनेक महत्त्वाची पदं आहेत जी रिक्त असल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळे काय होतंय, तर नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कामांचा ताण वाढलेला आहे. राज्य सरकार ने ही जी पदे आहेत ही वेळेत भरली तर एकीकडे तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, तिथे देखील 2-3 तरुणांचं सिलेक्शन होऊन त्यांना त्यांचा रोजगार मिळेल आणि दुसरीकडे नागरिकांना जी कामं वेळेत मिळायला पाहिजेत, कामं वेळेत व्हायला पाहिजेत ते देखील होतील. कोणकोणती पदे रिक्त आहेत ते पाहूयात. आता सध्या जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून शशिकांत हादगलसर हे काम पाहत आहेत. परंतु जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ज्या मॅडम होत्या सविता चौधर यांनी कार्यभार सोडल्यानंतर दुसरीकडे गेल्यानंतर हे पद रिक्त असून या ठिकाणी अतिरिक्त कार्यभार हादगल सरांकडे देण्यात आलेला आहे. म्हणजे हादगल सर 2 पदांचं काम पाहत आहे सध्या, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी. दुसरं आणखी एक महत्त्वाचं पद म्हणजे जिल्ह्यातील रोहियोच्या ज्या उपजिल्हाधिकारी आहेत मनीषा दांडगे मॅडम यांच्याकडे देखील एका पदाचा अतिरिक्त पदभार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्या रोहियोच्या उपजिल्हाधिकारी तर आहेतच, त्याचबरोबर सामान्य प्रशासनाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मनीषा सुकेशिनी पगारे ह्या ज्या आहेत या उपजिल्हा निवडणूक अधिकारी आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे भोकरदनच्या उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. या दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळताना अधिकाऱ्यांची तारांबळ होते आणि नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. त्याचबरोबर आणखीन जालन्याच्या ज्या तहसीलदार आहेत छाया पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी दुसरं कोणीतरी नायब तहसीलदार असतील किंवा दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळी पदं जिल्हा प्रशासनामध्ये रिक्त असल्यामुळे अधिक महत्त्वाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कामकाजाचा ताण येतो आहे आणि त्यांच्यावर कामकाजाचा ताण आल्याचा थेट परिणाम जनतेवर होत असून जनतेची कामं वेळेत होत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. आता आपल्याकडे आत्ताच 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त वाकेथॉन नावाचा कार्यक्रम झाला. राज्यभर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाची म्हणजे हा कार्यक्रम ज्या कामासाठी चर्चेला जायला पाहिजे होता त्याच्याऐवजी जालन्यात वेगळीच चर्चा पाहायला मिळालं, कारण या कार्यक्रमामध्ये वाटण्यात आलेली बिस्किटं ही अक्षरशः एक्सपायर होती. बरं, एक्सपायर्ड नुसती 1-2 महिन्यांची किंवा 4-5 दिवसांची नव्हती, तर जवळपास तब्बल 5 महिने एक्सपायरी डेट संपलेली होती आणि खुद्द जिल्हाधिकारी मॅडम त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत हा प्रकार निदर्शनास आला. म्हणजे एवढी गंभीर चूक होते. जर अधिकारी रिक्त पदे नसते किंवा प्रशासनाचा वचक असता, धाक असता, तर एवढी गंभीर चूक झालीच नसती. चूक झाली, 16 बॉक्स जप्त करण्यात आले FDAकडून. परंतु ज्या दुकानदारांच्या दुकानातून ही बिस्किट पाकिटे खरेदी करण्यात आली त्या दुकानावर कारवाई करण्यात आली. त्या प्रेस नोटमध्ये त्या दुकानदारांची नावे नाहीत, फक्त दुकानदारांच्या दुकानांची नावे आहेत. ज्या एजन्सीला हे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याचं टेंडर मिळालं होतं किंवा ऑर्गनाईज केलं होतं त्या एजन्सीवर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. जे जलसंधारण विभाग आहे त्यांच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. फक्त ज्या दुकानामधून ही बिस्किट पुढे आणण्यात आली त्यातले 16 बॉक्स जप्त करण्यात आलेत. कशा पद्धतीनं कारभार सुरू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ होतो आहे आणि थातुरमातुर कारवाई करून त्या प्रकरणाला निपटवलं जातं आहे. जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील सावध प्रतिक्रिया दिली आहे फक्त की कारवाई केली जाईल. परंतु काय कारवाई झाली आहे? फक्त 16 बॉक्स जप्त करणे याला काय कारवाई म्हणतात का? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेनं जिल्हा प्रशासनाला, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना विचारणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून हा आपला अधिकार आहे, हक्क आहे आणि आपण जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत अधिकारी वेळेवर कार्यालयात येणार नाही, आपली कामे वेळेत होणार नाहीत. आपण सजग राहिलो तरच अधिकारी कामे करतील. अधिकारी आपले सेवक आहेत.
ते मालक नाही आहेत. आपण या लोकशाहीमध्ये आपण मालक आहोत, आपण राजे आहोत. ते आपले सेवक आहेत. त्यांनी आपल्याला वेळेत सेवा देणं बंधनकारक आहे. फक्त अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणं, त्यांच्याशी वाद घालणं हे टाळायला पाहिजे आणि आपली कामं, आपल्या प्रश्नांविरोधात आवाज आपण उठवलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.